आता आपण आपला भूगोलाचा 11वा धडा समोच्च रेषा, नकाशा आणि भूरूप याचा अभ्यास करायला जात आहोत. चला तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही चित्र दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर उंची आणि प्रदेशातील उंच सखलपणा नकाशामध्ये कसा दाखवला जातो याची थोडी माहिती तुम्ही इयत्ता 5वी मध्ये घेतलेली आहे आणि यावर आधारित पुढील काही कृती शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करायचे आहे. आता अर्थात हा उपक्रम तुम्ही आता घरात आहात, बरोबर? मी तुमच्या समोर आहे. तर आता सध्या तरी तुम्ही हा उपक्रम नाही करायचा आहे, कारण तुमच्या बरोबर कोणीतरी वरिष्ठ पालक किंवा वरिष्ठ व्यक्ती असणं खूप जरुरीचं आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रयोग किंवा कृती ही करायची नाही. कारण आपण जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा आपले शिक्षक आपल्या सोबत असतात, मग काहीच समस्या नाही. परंतु घरामध्ये किंवा तुम्ही गटाने असं काही 2-3 असे विद्यार्थी किंवा तुम्ही एकटे करत असाल तर वरिष्ठ व्यक्ती ही तुमच्या बरोबर असणं अत्यंत जरुरीचं आहे. त्याच्याशिवाय कोणतीही कृती किंवा प्रयोग करायचा नाही, ही माझी सूचना मी अगोदरच तुम्हाला देते. तर आता आपण बघूया की ह्याच्यामध्ये काय आहे. तर ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक लांबट गोल आकाराचा एक मोठा बटाटा आणि ही इतर साहित्य घ्यायचे. पेन आहे, आपला पट्टी आहे, बटाटा आहे, सुरी आहे म्हणजे चाकू आहे आणि एक कागद पण. आता बटाटा जर आपण समोरून बघितला तर तो कसा दिसतो आणि वरून पाहिल्यावर कसा दिसतो याचं तुम्ही निरीक्षण करायचं आणि पेन्सिलने बटाट्याचे आरेखन संपूर्णपणे वहीमध्ये काढायचे, संपूर्ण नमूद करायचे. पुढे बघा की आकृतीत दाखवल्याप्रमाणे सपाट तळ दिसेल अशा पद्धतीनं एका बटाट्याचे 2 भाग करायचे आणि मग या बटाट्याचा सपाट भाग टेबलावर ठेवून बटाट्याची सगळी उंची अगदी व्यवस्थित पट्टीने मोजायची. आता जवळजवळ हा एक प्रयोगच आहे, एक उपक्रम आपल्या आहे मध्ये. आणि त्याच्यानंतर पुढे भूपृष्ठाच्या उंच सखलपणाबाबत सांगून हा बटाटा पर्वत दाखवा. म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल जे जे काही करताय त्या बटाट्याबद्दल ते सगळं काही तुम्ही तुमच्या वहीमध्ये नमूद करायचं पटापट. म्हणजे जी तुम्ही कृती कराल ती कृती त्या वहीमध्ये नमूद झाली पाहिजे. आता बटाट्याची निमुळती बाजू म्हणजेच पर्वताचं शिखर आणि असलेला जो भाग आहे तो दाखवायचा आहे आणि या बटाट्याचं आपल्याला काम करायचं आहे. काय आहे त्यात आपण बघूया. तर आता या ह्या बाजूला बघितलं तर ह्या बटाट्यावर 2 ठिकाणी खुणा करायच्या आणि प्रत्येक खुणेमध्ये पुरेसं अंतर असं ठेवायचं आणि मग बटाटा निमुळता असल्याने त्याचे काप हे तळाकडून वरच्या दिशेने लहान होत असताना दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला बटाट्यावर केलेल्या खुणांच्या अनुरोधानं शिक्षकांनी, म्हणजे आता इथं कोण असणार, वरिष्ठ व्यक्ती, कोणीही मोठी व्यक्ती ते असणार, त्याच्याबरोबर बटाट्याचे काप करण्यासाठी सुरीच्या साह्यानं छेद द्यायचा. बघा दिलेला आहे. आता जे काही केलेले काप हे वेगळे न करता ते एकत्र राहण्यासाठी त्यांच्यामध्ये टूथपिक किंवा टोकदार कांडी अशी उभी टोचायची. आलं लक्षात? इथपर्यंत पुढे जाऊया. आता टूथपिक न काढता बटाट्याचे काप कागदावर ठेवायचे आणि सगळ्यात खालच्या कापाच्या कडेनं पेन्सिलच्या साह्यानं रेषा काढायची आणि काढलेली रेषा सर्वसाधारणार्थ ही वर्तुळाकार असेल हे आपल्याला कळालेलंच. आणि मग ती रेषा काढल्यावर टूथपिक थोडीशी वर उचलायची आणि टूथपिकच्या जागी पेन्सिलीने खून करायची. कशाने? पेन्सिलीने खून करायची. आणि मग हलक्या हातानं सर्वात खालचा काप काढून एका बाजूला ठेवायचा आणि मग उरलेल्या 2 कापांसाठी सुद्धा हीच कृती करायची. इथपर्यंत
आता आपण ही कृती बघितलेली आहे की कशा रीतीने हे सगळं आपण तयार केलेलं आहे आणि कृतीमध्ये आपण कसा भाग घेतलेला आहे. आता मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण काय शिकलो या अंतर्गत आपण जी खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आहे ही आपल्या व्यवसायाच्या खाली जे ह्याच्यामध्ये आपल्या धड्याच्या खाली जो व्यवसाय दिलेला आहे त्या व्यवसायामधली सुद्धा समाविष्ट केली गेलेली आहे. तेव्हा ते व्यवस्थित बघून पडताळून तुमची उत्तरं तुमच्या वहीमध्ये नमूद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू. चला.